हे आहे एबीएन मीडिया नेटवर्क। आपण पाहत आहात युवा मराठा न्यूज, सत्याच्या वाटेवरील एक पाऊल तुमच्यासाठी। नमस्कार, मी दीपाली पवार। युवा मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। चला तर मग बघूया दिवसभरातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडी। 10 जूनला ताराबाद वन विभाग कार्यालय समोर आंदोलन, तर 20 जून पासून विभागीय आयुक्त कार्यालय समोर आमरण उपोषण। सटाणा तालुक्यातल्या भिलवाड मांगीतुंगी येथील आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर युवा मराठा महासंघाचे 10 जून पासून ताराबाद वन विभाग कार्यालयासमोर उपोषण आंदोलन। आदिवासी कार्यकर्ते महिला पुरुषांसमवेत छेडले जाणार आहेत। तर मालेगाव तालुक्यातल्या वराणे येथील तत्कालीन ग्रामसेविका सुवर्णा साळुंके यांना तत्काळ निलंबित करून सरपंच सौ अनिता पवार अपत्र प्रकरणाची त्वरित निकाल द्यावा। शिवाय वराणेतील हल्लेखोर गुन्हेगारावर कारवाईच्या मागणीसाठी महासंघाच्या वतीने 20 जून पासून नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुवात केली जाणार असल्याची माहिती महासंघाने दिली आहे। युवा मराठा न्यूजसाठी इम्तियाज अत्तार सोबत सुदर्शन बर्वे, नाशिक। जय जिजाऊ जय शिवराय। मी राजेंद्र पाटील राऊत, संस्थापक अध्यक्ष युवा मराठा महासंघ। आज आपण विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आलेलो आहोत। विविध प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर आता रडायचं नाही लढायचं या उद्देशाने आपण सटाणा तालुक्यातील भिलवाड मौजे मांगीतुंगी या गावाच्या आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांवर ताराबाद वन विभागाने जो अन्याय चालविलेला आहे त्याबाबत लवकरच येणाऱ्या 10 जूनपासून ताराबाद वन विभाग कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी युवा मराठा महासंघ स्वतःचं योगदान देण्यास सक्षम व ठाम आहे। त्याशिवाय मालेगाव तालुक्यातल्या वराणे गावातील ग्रामसेविका निलंबन प्रकरण व तेथील सरपंच अपात्र प्रकरण याबाबतचा स्पष्ट आणि ठळक अहवाल हा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केलेला असल्याने त्याबाबतही तात्काळ ठोस निर्णय व्हावा म्हणून आज आपण इथे निवेदन सादर केलेले आहे। आणि येत्या 20 जून 2024 पासून वराणे प्रकरणाबाबतही युवा मराठा महासंघ विभागीय आयुक्त कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसण्यावर ठाम आहे। आजच्या या निवेदन देण्याच्या प्रसंगी आपले सटाणा तालुक्यातील भिलवाड येथील महासंघाचे सर्व पदाधिकारी, नाशिक शहरातील पदाधिकारी हे उपस्थित राहून आज आपण निवेदन सादर केलेले आहे। येणाऱ्या काही दिवसात लवकरच महासंघाचे सटाणा व मालेगाव तालुक्यात आंदोलनाद्वारे कार्य जोमाने सुरू होईल। एवढेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार मित्रांनो, मी दिलीप चव्हाण, युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ, नाशिक। आज आपण पाहत आहात नाशिकमध्ये शरीवनगरी म्हणजे इंदिरानगर भागातील ही शरीवनगरी कॉलनी आहे। या कॉलनीमध्ये एकही मंदिर नसल्याने इथले स्थायिक रहिवासी लेडीज, जेंट्स अथवा लहान लहान मुले सुद्धा महानगरपालिकेच्या जागेमध्ये महादेवाचे मंदिर बांधत आहेत। स्वखुशी श्रमदान करत आहेत। तरी सुद्धा इथे एकही नगरसेवक किंवा आमदार नाही, खासदार नाही अथवा राजनीतिक पॉलिटिक्स अथवा कोणीही इथे येत जात नाहीत। इथे रस्त्याची दुरवस्था आहे, इथे सभागृह नाही, मंदिर नाही, शरीव नगरीमधील कॉलनीमधील पब्लिक, जेंट्स, लेडीज या सर्व समर्थनगर येथील महादेव मंदिरात जात असतात। इथून तिथे 2 किलोमीटरपर्यंत पायपीट करत करत तिथे जाऊन पूजा करतात। पण यांना स्वतंत्र स्थायिक पूर्ण कॉलनीमध्ये एकही मंदिर नाही। कृपया करून इथल्या नगरसेवकांनी किंवा महानगरपालिकेने सपोर्ट करून कॉलनीतील
रहिवाशांना कृपया करून एक छोटंसं मंदिर आणि सभागृह बांधून देण्यात यावे ही विनंती. आपल्या भागातील शरीवनगरीमधील नगरसेवक माननीय नाना दोंदे साहेब यांना विनंती करण्यात येते की कृपया त्यांनी लवकरात लवकर येऊन जागेचा मुआयजा करावा व पाहणी करून घ्यावी. परिस्थिती इतकी अवघड आहे की इथे एकही सुद्धा मंदिर किंवा सभागृह किंवा कार्यक्रम करण्यासाठी लोकांना पायपीट करत खूप लांब जावे लागते. आपण पाहत आहात ही खूप मोठी कॉलनी आहे. 183 घराची ही शरीवनगरी कॉलनी आहे. या कॉलनीमध्ये आता बहुतेक पब्लिक इथे राहण्यास आलेली आहे. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर सुविधा करून देण्यात यावी ही महानगरपालिकेला आमची कळकळीची विनंती आहे. मी दिलीप चव्हाण, युवा मराठा न्यूज ब्युरो चीफ, नाशिक. खेडेगाव असो की शहर, प्रत्येक बातमीवर आता आमची नजर. आता युवा मराठा न्यूज चॅनल बनले अधिक खास. रोज रात्री बघा 8 वाजता डेन केबल 193 आणि 194 नंबरवर.